मॉर्निंग. ओके, मला जरा उशीर झाला काल यायला. सॉरी. ठीक आहे रे. बिझी झालायस तू खूप. वेळ नाहीये ना तुझ्याकडे. समजतं मला. बाजू हो, मला काम आहेत. तेव्हा बिझी असतो म्हणजे काय? यू नो, मला कामं असतात. भूक लागली अद्याला? रेवा, मी सॉरी म्हटलं यार. रेवा, कम ऑन. तयार होतो. हो सर. आणि आपल्या कंपनीला गरज आहे त्याची. इनफॅक्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार होतो की आपल्या काही जुन्या एम्प्लॉईजला काढून त्यांच्या ठिकाणी काही नवीन रिक्रूट करूया. डेफिनेटली सर. या रेवा, लवकर. येस सर. एक्झॅक्टली सर. या. ओके सर. सी यू इन द ऑफिस सर. सम्यक, हम्म. तुझ्याकडे थोडा वेळ आहे? मला तुझ्याशी बोलायचं आहे. हा, बोल ना. अरे, तुझ्या बाबांनी ती गावाकडे जमीन घेतली ना. एकदा तिथे जाऊन आलो असतो, कारण खूप वर्षात आपण कोणीच. आई प्लीज. आपलं झालंय ना बोलणं यावर. तरी परत परत तेच का बोलायचंय तुला? अरे तसं नाही, पण पास. एक- आई, सम्यक. गेला तो. हल्ली फार घाईत असतो. हॅलो. बोल. गेल्या काही दिवसांपासून पाहते मी, तू कामाच्या व्यापात फारच अडकलायस. नाही म्हणजे कळतंय मला, पण एवढी काही बरी नाही. अरे, काळजी घे तू. आणि काय रे, ऑफिसला न सांगताच निघून गेलास? अगं काय नाही, ते आज ऑफिसमध्ये थोडे इम्पॉर्टंट क्लायंट्स येणार होते, त्यामुळे मी घरी आल्यावर सांगतो ना तुला सगळं संध्याकाळी. हां, बरं ऐक ना, मला एक फोन येतोय आता मीटिंगवरती. मी तुला करतो नंतर. ओके. ऐक ना. I'm Samyak and I will be leading the presentation. Okay. So what is the project about? Simple. 1,000 questions in 30 days. Short and sweet. So the synopsis. So by this, we conclude our presentation.
I hope you all like my creative ideas and presentation put forward. Thank you. छान झालं आता तुझं प्रेझेंटेशन. मस्त. ते प्रोजेक्ट आता आपल्या कंपनीकडे आले. सर मला त्याविषयी जरा बोलायचं होतं. म्हणजे सर मी केलेल्या प्रेझेंटेशनमधून त्यांना जराही काही समजलं असावं असं मला नाही वाटत. कारण ते काही रिॲक्टच नाही झाले सर. डोंट वरी. जास्त लक्ष द्यायचं नाही तिकडे. काय? आणि मनाला लावून पण घ्यायचं नाही. शेवटी रिझल्ट महत्वाचा नाही का? येस सर. गुड. सम्यक तू ऑफिसहून आल्यावर आईने उठवायला सांगितले. नाही ग, आता नाही यार. आय एम टू टायर्ड. आणि तुला माहिती ती तेच तेच बोलत असते. हे काय किस खुशी में? आज एक नवीन प्रोजेक्ट साईन केले. बॉसने गिफ्ट केले. अरे वा. आद्या झोपली? ओके. थँक्यू. काय मग ॲड एजन्सी कसा आहेस? अरे घे उमी. अरे काय हात मारतो, घे संजय. हां. घे. आपण एवढ्या शॉर्ट नोटीसवर का भेटतोय? फिर से पुराने पन्ने पलट देंगे, फूक मार के धूल झटक देंगे. बीता वक्त तो दोहरा नहीं सकता यारो, लेकिन यादों की जिंदगी हम फिर से जी लेंगे. अरे वाह क्या बात है. वाह वाह क्या बात है क्या? थँक्यू थँक्यू. जरा स्पष्ट बोलशील? अरे स्पष्ट काय हा? अरे कुठेतरी बाहेर जाऊया यार, एन्जॉय करूया, धमाल मस्ती, कॉलेज लाईफ जीते मेरे यार. काय बोलता? यार कुठे? संजय हां. लोणावळ्याला जाऊया का? लोणावळा. ए विक्या, हे लोणावळा वगैरे नको आहे, आधी सांगतोय. मी आहे ना संजय, रिलॅक्स. हां. बाय द वे सम्या. सम्यक. ओके. मिस्टर सम्यक, तुम्हाला काय वाटतं आपण कुठे जाऊया? ए ओम्या, विक्या, काय ते आधी ठरवा कुठे जायचंय ते. ठरलंय मग. काय? कुठे? माझ्या गावी जायचं. अरे छे बात. क्या बात है. एक नंबर आहे भाई. Cheers. अरे वा. मी आत्ताच स्पष्ट सांगतोय, यू गाईज कॅरी ऑन. मला जमणार नाही. सम्या यार, परवा माझ्या गावी जाऊ हा. अरे धमाल करू, मस्ती करू, परत येऊ यार. सगळी व्यवस्था झाली आहे. अरे विकी, आई माझ्या मागे लागली. केव्हाचं गावी 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 चाललंय. आणि परवा एवढ्या शॉर्ट नोटीसवरती शक्यच नाही. का? कॉलेजमध्ये नव्हता करत? आणि सगळे प्लॅन्स तूच करायचास ना. युअर सो कॉल्ड ऑन द स्पॉट प्लॅन्स विसरलास? आपण असं करूया, आम्ही परवा निघतो, दुसऱ्या दिवशी ये. तुम्ही रेवाला यात इन्व्हॉल्व्ह करणार नाही आहात. रवा आपली फ्रेंड आहे यार. रेवा. सॉरी सॉरी. दोन दिवस मॅक्स. अरे छे बात. एक नंबर. सम्यक, काय चाललंय तुमचं? कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललेत म्हणजे? अरे यार, हे बघ, तो विक्या मला मेसेजेस करतोय सारखे सारखे, काहीतरी प्लॅन करतायत असं म्हणतोय. अरे यार, तर मी बोललो होतो ना त्याला,
काही नाही ग, विके त्याच्या गावी जायचं म्हणतो, पण तो माझ्या मागे लागलाय. अरे वा, क्या बात आहे. मग जा ना तू. नाही म्हणजे तू आम्हाला वेळ देत नाहीस, निदान स्वतःला तरी दे. तुझं काहीतरी वेगळंच असतं ना आपलं. काय काय निघायचंय आपल्याला? चल अरे पण तू कुठे? सांगते रे मी तुला, तू बस पटकन. चल बस बस चल. अगं मी कोकणात चाललोय, माहितीये ना तुला. हो माहिती आहे मला. रेवा तुझं काय चाललंय मला काही कळत नाही. रेवा रेवा आपण कुठे चाललोय? सम्यक, मी तुला म्हटलं ना, मी आता फक्त आपण कसं जायचं एवढंच सांगणार आहे तुला. तू फक्त गाडी चालवायचं काम कर. अरे यार, ए बरं हा लेफ्ट घे. खूप लवकर सांगितलंस, थँक्यू. स्ट्रेट. हो सरळ घे. बरं मी काय म्हणते, तू ही गाडी नाही नेतेस हं? व्हॉट? हो. अगं मग कसा जाणार आहे मी? हे बघ सम्यक, एकतर तू कोकणात चाललायस आणि तेही एकटा, त्यामुळे आपली गाडी न्यायला मी तुला मुळीच अलाव करणार नाही. अगं मग मी कसा जाणार आहे? तू त्याचं टेन्शन नको घेऊ रे. माझं आणि विक्याचं सगळं बोलणं झालेलं आहे. तुमचं ना काय चालतं मला काही कळत नाही यार. थांब थांब, इथेच थांबव. इथे? सिरियसली? हो रे बाबा. मी याने जाणार आहे. किल्ली. काळजी घे.
थँक्यू. अजून पुढे जागा नाही आहे का? नाही आहे. हा प्रॉब्लेम. अहो द्या. अहो ठेवतोय, वर ठेवतो. दे दे. काय काय घेऊन फिरतात लोक, काय माहित. मला थँक्यू. आत्माराम गावडे. आत्माराम गावडे माझं नाव. तुमचं नाव? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, नाव विचारलं, नाही सांगितलं. मला बोललं. बघा प्लीज शांत बसा. काय चाललंय? काय चाललंय? बाहेर बघायला दुःख साचलंय हो त्याच्यावर. मला दिसतं का बाहेर का? खूपच दुःख झालं हो. थांबा जरा एक मिनिट. तुम्ही बसता का इथे? नाही पुसतो. तुम्ही बसा. इथे इथे बसा. तुम्हीच बसा. मी उठा. नाही बसा. सर का सर का सर का बसा. नाही राहायचं. लवकर चौकात चौकात. थँक्यू. मला कसा मस्त वाटतं. हो साहेब बघा बघा बाहेर बघा. किती छान आहे वातावरण बघा. पाऊस. कधी लहानपणी हट्ट केला खिडकीजवळ बसायचा? आम्ही पण ना लहानपणी हट्ट करायचो वडिलांकडे. मजा आली पण. छान. मोबाईलने डोकं कधीच खाजवू नये. प्लीज शांत बसा प्लीज. मी कधी बोलतच नाही. मला उगाच बोल. लाईट्स. सिगरेट. संजय सम्याचा कॉल येऊन गेला रे. हा. हॅलो.
हॅलो सम्या, कुठे आहेस तू विकी? आईला पोचलास तू? 15 मिनिटं झाले मला इथे येऊन. सॉरी यार, एक्स्ट्रीमली सॉरी मित्रा. मूर्ख आहात का तुम्ही? अरे सम्या, ऐक ना, एक काम कर. तिथे ना बाजूला टमटम असेल. म्हणजे मला इथून ट्रॅव्हल करायचं आहे अजून त्या टमटमने. ये ना मित्रा. सुपर गुड. साहेबांनो नमस्कार. काही जाऊचा? हो साहेबांनो, काही जाऊचा? बोरफाटा. बोरपटा साहेबांनो, आपली टमटम असा. चला येता. चला 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 चला. येतो. साहेबांनो, ओ दादा, कुठे बसू? करा ना ऍडजस्ट थोडं. जा तुम्ही. हो साहेबांनो. हो काकी सरका. मावशी ठेव ठेव. हो चला चला चला. हो तिकडे जागा करा, जागा करा, जागा करा. हो साहेबांनो बसा. त्यानंतर शेवटची टमटम असा चालत जाऊचं लागतं. माकाने सांगायचं. चला बसा 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 बसा. हो सरका सरका साहेबांनो. हो साहेबांनो बसा 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 बसा. चल सरका सरका. आणि हे कसे तुटतो? देवा, सम्यकला फोन कर ना. अगं आई, करते ना थोड्या वेळात. कुठपर्यंत पोचलाय ते तरी विचार कर ना. अगं पण आता मी बघते विचार. बरं ठीक आहे. म्हटला हॅलो. सम्यक, काय रे, करताय ना तुम्ही एन्जॉय? अरे कसला एन्जॉय? हे मूर्ख लेखाचे आलेच नाही आहेत मला घ्यायला. शेवटी आता एकट्याने ट्रॅव्हल करावं लागतंय मला, ते पण या टमटमने. रेवा, तू पॉवर बँक टाकलायस ना बॅगेत? गो, मी विसरले बहुतेक पॉवर बँक टाकायला. अगं सॉरी. तू फोन ठेव, मला विकीला फोन करायचा आहे, माझी बॅटरी लो होत चालली. हॅलो, ऐक ना सम्यक. किल्ला साहेबांनो. किती झाले? 20 रुपये. हा बोरफाटा ना? नाही साहेब, आयसू 5 मिनिटाच्या अंतरावर राहा. काय? चला येतोय.
कुठे आहे तुम्ही यार? अरे यार समय एक छोटासा प्रॉब्लेम झाला रे. आता काय? अरे ते ओमीची गाडी बंद पडली यार. गाडी कशी बंद पडू शकते आता? अरे यार आता झाली यार बंद गाडी. आता ते आम्ही त्याच्यात गॅरेजवर घेऊन दुरुस्त करतोय. ठीक आहे, तू हॅलो. साहेब कंटाळा शिवदे ना. वैतागू नका साहेब. वैतागल्यावर डोक्याच्या नसा ताणतात आणि मग डोकं दुखतं. मग काही सुचत नाही हो. आणि सुचलं नाही की माणूस चालत नाही. काय माणूस चालत नाही हो. म्हणजे आव सुचलं नाही की विचार थांबतात. आणि विचार थांबले की माणूसच थांबतोय नाही का. म्हणून म्हणतो येईल येईल तुमचा दोस्त. वाट बघावी माणसानं. पेशन्स पेशन्स खूप महत्वाचे साहेब. आणि काही गोष्टी सहजासहजी मिळत नाही तो आयुष्यात. वाट बघावी माणसानं. चला चला तुम्ही चला माझ्याकडे. चला तिकडे. लिव्ह मी अलोन. ओ साहेब र. ओ साहेब र या. अहो भिजताय कशाला. पाऊस पडतोय यात. काय आहे हे? हे ननमनी. काय? माझं घर हो. जसं तुमचं तुमच्या मित्राचं जिकडे आता तुम्ही जाणार आहात तसं माझं घर आहे. याला दरवाजा नाहीत खिडक्या नाहीत पण असं मोकळं आहे. सगळं सगळं कसं मोकळं मोकळं करून टाकायचं असतं. तुम्ही इथे राहता? वय
चेहरा जाळाल माझा. सिगरेटसाठी साहेब रे, सिगरेट खूप ओढता वाटतं तुम्ही. एक विचारू, हे सिगरेट ओढल्यावर काय होतं? ते नेमकं काय वाटतं तुम्हाला? थोड्या वेळासाठी बरं वाटतं, रिलॅक्स्ड फील होतं. हां, म्हणजे क्षणिक सुख म्हणायचं का तुम्हाला? तसंच काहीसं. मग थोड्या वेळ बरं वाटावं म्हणून सिगरेट ओढून तुम्ही स्वतःचं आयुष्य आणि पैसा वाया घालवते असं नाही वाटत? एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्याशी बोलायला आला होता मग. मी काय बोललो नाही ना? आणि माझी इच्छा नसतानाही मला इथे यावं लागेल. थँक्स फॉर दॅट. बट जर आता मी माझी सिगरेट ओढतो तर का उगाच लेक्चर देत आहे मला? आणि ही सिगरेट ओढून मी माझा पैसा आणि माझं आयुष्य वाया घालवतोय ना? तुमचं तर नाही ना? सो माइंड युअर ओन बिझनेस. ओके. काय साहेब, काय पुन्हा वैतागताय तुम्ही? हां, काय ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच काय करणार. साहेब, तुम्हाला नियती माहिती आहे? डेस्टिनी हो. नियती आपल्याला बऱ्याच गोष्टीतनं काही ना काहीतरी सांगू इच्छिते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण ऐकायला पाहिजे. पण तोपर्यंत येळ निघून गेलेली असते साहेब. म्हणून म्हणतो माणसाने थांबावं. पेशन्स खूप महत्वाचे आहेत साहेब. सॉरी, बघा फ्रस्ट्रेशन मध्ये जरा जास्तच बोललो. रिअलायझेशन खूप चांगलं असतं. हे तुम्हाला झालं. यावरनं कळतं की तुम्ही चांगल्या स्वभावाचे आहात आणि सेन्सिटिव्ह आहात. हा? एक मिनिट. एखाद्या व्यक्तीला जर रिअलायझेशन झालं तर तो चांगल्या स्वभावाचा किंवा सेन्सिटिव्ह कसा ठरू शकतो? रिअलाइज होणं म्हणजे नेमकं काय हो साहेब? म्हणजे आपल्याकडून घडणारी एखादी गोष्ट बरोबर आहे की चूक याची आपल्याला जाणीव होणं, फील होणं. त्याच बरोबर आहे. जाणवणं, फील होणं, फिलिंग्स. पण फिलिंग्स येण्यासाठी गरज असते ती रिअलाइज नाही हो साहेब. रिअल आईज, छनोकन, पाक नजर. हो, कळलं. तरी वैतागताय साहेब. एक सांगू, कधी राग आला, वैताग आला किंवा एखादा मोठा प्रश्न पडला ना, डोकं शांत ठेवायचं.
डोळे बंद करायचे आणि चांगल्या गोष्टी आठवायच्या. आपसूक हसू येतंय बघा. अहो, खरं सांगतो, करून बघा. करून बघा, बरं वाटेल. खरंच करून बघा, तुम्ही आत्ता करून बघा. बघा तर. एखाद्याने बघितलं रस्त्यावर चालणार तर काय म्हणाल तो? कोण आहे? कोण आहे? करून तर बघा. बघा, अनुभव घ्या. अहो, खरंच नाही सांगतो. सांगितलं ना. थँक्स. बाबा, केस वाढले, दाढी असली का बाबा दिसतो का तुम्हाला? हा? बाबा हे बघा काय. तुम्ही इथे एकटेच राहता का? एकटा कुठं आहे मी? हे एवढं मोठं मालरान आहे, रस्ता आहे, दिवा आहे, झाड आहे तिकडं. आणि हे बघा, आणि हे मोठं झाड आहे माझ्या वया इतकंच, माझ्या बरोबर. एकटा नाही. नाही म्हणजे नातेवाईक मित्रांबद्दल विचारत होतो मी. तुम्ही आहातच की. म्हणजे आज तुम्ही एकटे आहात. काल कोणीतरी दुसरा एकटा होता, उद्या कोणीतरी तिसरा एकटा असेल. आणि एकट्याला एकटा भेटला की दुपटा होतोच की, नाही का? पण ते थोड्या वेळासाठीच ना. म्हणजे तुमच्या त्या क्षणिक सुखासारखं, नाही का? म्हणजे सिगरेट हो. सिगरेट तुम्हाला काही क्षणासाठी समाधान देऊन जाते ना. असं इथे येणारा जाणारा थोड्या वेळा करता का होईना पण समाधान देऊन जात. आणि महत्वाचं म्हणजे समाधान देणारा माणूस आणि समाधान देणारा सुख, त्याचा सहवास. साहेब बोलू का? कंटाळलात का? नाही नाही बोला. विचार करताय का मित्राचा? येईल येईल, वाट बघा. वाट बघणं चांगलं असतं साहेब. वाट बघा. आता तेच करावं लागणार बहुतेक. हसू आगीर नेमका. हा, काय खाणं झालंय का तुमचं? नसेल खाल्लं ना काही? या या, काहीतरी खाऊया. या या. नको, खा तुम्ही, मला भूक नाहीये. तुमच्याकडे बघून तर वाटतंय लय भूक लागली आहे तुम्हाला. नाही, खा तुम्ही. नको. ठीक आहे. हा,
मगा तुम्ही काही म्हणत होता मगा तुम्ही काही म्हणत होता त्याच्याबद्दल क्षणिक सुख समाधान समथिंग समाधान देणारी माणसं आणि सुख देणारी माणसं यांचा सहवास क्षणिकच बरा. अतिरेक झाला का त्रास होतो आणि मग तीच माणसं कंटाळवाणी वाटायला लागतात. पाणी पिणार का? याला तरी नाही म्हणू नका. आलोच. आणि भूक लागली असेल तर खा थोडस. आलोच. बाबा थांबा मी पण आलो. अरे सांभाळून सांभाळून पाय घसरेल. साहेब पिणार का थोडं? चला या. अंधारात पाय वाजवत चला, आता जीव घ्याल कोणाचा तरी. एक विचारू? हा विचार. तुम्हाला भीती नाही वाटत? कसली भीती? म्हणजे मोकळं रान आहे, जंगल आहे, आणि तुम्ही एकटे राहता. भूताची भीती म्हणायची का तुम्हाला? नाही, भूतांची भीती नाही म्हणायचं आहे. भूताची भीती नसतेच कधी. भीती असते ती माणसांचीच. माणसांची? माणसांची. भूताने झपाटलं काही दिवसांनी दुसऱ्या शरीराच्या शोधात निघून जाते. माणसाने झपाटलं ना आयुष्यभर तशीच राहते. निघून गेली तरी मनात आणि डोक्यात सावली सोडून जाते. There is no ghost in the world. There is ghost in human mind. छान इंग्लिश बोलता तुम्ही. कसं काय?
काय नाही, तुमच्यासारखी माणसं भेटतात, ऐकायला मिळते आणि ट्राय मारतो कधी कधी. अवघड आहे. तुम्ही दिवसभर काय करता? म्हणजे कामकाज? काहीच नाही. काहीच नाही. मग तुम्ही राहता कसे आणि खाता काय? हसताय कशाला? अहो, काहीतरी काय विचारताय साहेब? अहो, राहतो कसा म्हणजे असंच असंच राहतो की. आणि खायचं काय हे काय, ही भजी खाल्ली की मग अशी. मग ते मला कळलं की तुम्ही आज भजी खाल्ली आहेत, पण माझा विचारण्याचा अर्थ असा की तुम्ही काल काय खाल्लं होतं किंवा आता उद्या काय खाणार, म्हणजे दररोजचं जेवण. तसं होय. काय नाही हो, तुमच्यासारखी माणसं काही ना काहीतरी देऊन जातात आणि भागतायत. ओके, म्हणजे तुम्ही भिकारी नाहीये. भिकारी नाहीये, भिकारी नाहीये. या आगरी वगैरे था म्हणतोय ना. उठ, हे बघा तो पत्रा पडलाय, तो बघा. बघा तो उचलून बघा, पत्रा बघा काय लिहिलंय बघा. काय लिहिलंय त्यावर? पंचरवाला. या इकडे, इकडे या, दाखव. या बघा, हे अवजार बनवले बघा मी, ही हातोडी बनवली बघा. हे बघा, चपला पण शिवतोय मी. आणि हे दिसतंय ना एवढं टायर वगैरे क्लीनरचं मी काम करतोय. पोटाला शांत करण्यासाठी ही छोटी छोटी कामं करतोय. आणि मनाला शांत करण्यासाठी तुमच्यासारखी लोक त्यांच्याशी बोलतोय मी. अपेक्षा कधी बाळगत नाही मी, अपेक्षा नाही बाळगत कोणाकडे. माझं तर म्हणणं आहे, कुणाकडनं अपेक्षा बाळगूच नाही कोणी. का? आपण जर एखादी गोष्ट अगदी पॅशनेटली करत असू तर त्या गोष्टीबद्दल आपण अपेक्षा का बाळगू नये? अपेक्षाने ಆಗಿಂದು कणसू निर्माण आगता. अपेक्षातून निर्माण होतात स्वप्न. आणि स्वप्न जर सत्यात उतरलं नाही ना तर मानसिक त्रास होतो. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास खूप वाईट साहेब रे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनपेक्षित बदल, अनएक्सपेक्टेड चेंज. एखादी गोष्ट मनाला समाधान देऊन जाते आणि एखादी गोष्ट मनाला टोचते. चांगली गोष्ट होते ना, आनंद वाटून घ्यावा, पण मग सावध व्हावं की पुढं काहीतरी वाईट घडणार आहे. वाईट गोष्ट घडली ना तर मनाला समाधान वाटून घ्यावं की पुढं नक्की काहीतरी चांगलं घडणार आहे. कारण बदल निश्चित असतो. चेंज इज द लॉ ऑफ नेचर साहेब. म्हणून म्हणतो जरा माणसानं थांबावं. पेशन्स. ओके, मला कळलं की बदल घडतो, अपेक्षा बाळगू नये, पेशन्स गरजेचे असतात. मला एक सांगा, तुम्ही जेव्हापासून मला भेटलाय तेव्हापासून काहीतरी वेगळं, म्हणजे फिलॉसॉफिकल टाईप बोलताय. स्वतःला तत्वज्ञानी समजता का? साहेब अहो, एखादा मूर्ख माणूस पण जाता जाता आयुष्याचं सत्य आणि रहस्य सांगून जातो. तसंच एखादा मूर्ख समजा मला कसला तत्वज्ञान नाही. पण तुम्ही मला अजून हे नाही सांगितलं की तुम्ही इथे एकटेच कसे? जाऊ द्या ना साहेब,
जुनी गोष्ट आहे ती. आवडेल मला ऐकायला. तसंही विक्या म्हणजे माझा मित्र येईपर्यंत गोष्ट पूर्ण ऐकायला लागेल. सुरू करा. दोन भाऊ होते. बाजूच्या गावातील जत्रा संपवून ते घराकडे परत चालले होते. आणि चालता चालता त्यांना एक वळण लागलं साहेब. मग ते घरी पोचले की नाही? नाही ना. साहेब ऐका ना, मध्ये मध्ये थांबवू नका हो. म्हणलं ना, ऐकणं चांगलं असतं. पेशन्स. ओके सॉरी. पुढे पुढे काय झालं? चालता चालता त्यांना एक धपकं लागलं. त्या डबक्यातल्या पाण्याशी खेळत असताना त्यांच्या समोर एक बाई आली. मला अजूनही आठवते. सुंदर, देखणी, रुबाबदार, कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी. लांब सडक काळेभोर केस, एका नक्षीकारानं केलेल्या कोरीव कामासारख्या नक्षीदार भुवया, निळे निळे पाणीदार डोळे, आणि ते पाणी ओसंडून वाहू नये म्हणून त्यावर घातलेल्या काजळाचा बांध, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ, आणि खाली हनवटीवर एक तीळ, नाजूक नागमोडी कंबर, डौलदार कमनिया बांधा. हरिण चालतं ना तशी चाल. इतकी सुंदर, खूप सुंदर. साहेब पडला ना प्रेमात? नाही म्हणजे तसं नाही, पण खरंच खूप सुंदर. पण मग पुढे काय झालं? त्या दोन भावांमधला मोठा भाऊ तिच्यावर भावूनच गेला. नकळत तिच्या दिशेने सरसावू लागला. तिच्या जवळ जाऊन तो तिच्याशी बोलला. ನೀನಗ ಗೊಂತಶ್ಲವೇ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೀಯ, ನೀನ ಸೌಂದರ್ಯದ ಆಸ್ವಾದ. काय पकवताय? असं कुठे होतं का? हो, असं तर शहरात सुद्धा होत नाही की तुम्हाला एक मुलगी आवडली, तुम्ही तिचा हात धरला आणि म्हणे चल फिरायला. कान फडवेल ती. का शक्य नाही? का शक्य नाही? सौंदर्यापुढे भले भले झुकत्यात. हा तर एक साधा मुलगा होता हो, तुमच्यासारखाच. आणि मनातली इच्छा व्यक्त करण्यात काय चूक आहे? हं? जगात प्रेम कोणाला नकोय साहेब. म्हणजे ती
खरंच काहीच म्हणाली नाही? ती त्याच्याशी नजरेनं बोलायला लागली. आणि ते बारकं पोरग कधी त्याच्याकडे आणि कधी तिच्याकडे बघतच राहील. ती वळली आणि मोठा भाऊ तिच्या मागे चालू लागला. ते बारकं पोरग धपक्या पावलानं त्यांच्या मागे चालू लागला. चालता चालता ते तिघे जण एका पुलावर येऊन पोहोचले. तिने डोळ्याने इशारा केला. तसा तो मोठा भाऊ लहान भावाला जाऊन बोलला, बाळा मी लगेच आलो, तू इथेच थांबा. आणि तो तिच्यासोबत निघून गेला. बराच वेळ झाला त्याचा मोठा भाऊ काय परत आला नाही. तेव्हा तिथे एक माणूस आला. आणि तो त्याला बोलला, मारता डोलले? अरे काय करतोस इथे? दादाची वाट बघतो. दादाची वाट बघतो? बरं बरं, जास्त वेळ थांबू नको. हा रस्ता लय वाईट आहे. तो माणूसही निघून गेला साहेब. आणि ते पोरग आपल्या भावाची वाट बघत पुलावरच थांबलं. भाऊ काय आला नाही म्हणून ते पोरग आपल्या भावाला शोधायला पुढे निघालं. पण पुढे वाटेत त्याला शेकोटीची उभं घेणारा एक माणूस भेटला. अरे माझ्या दादा दिसला इकडून जाताना. काय म्हणाला तू? नाही पाहिलं म्हणाला तो. पण तसं ते पोरग पुन्हा पुलावर जाऊन थांबलं. सम्या, सम्या सॉरी यार, खरंच सॉरी. अरे ती उमीची गाडी आहे ना यार, माहिती ना तुला? काय फालतूगिरी आहे विक्या? मूर्ख वाटलो मी तुला? सॉरी बोललो ना हे यार. बघ, तुझ्या सांगण्यावरून मी मुंबईची सगळी कामं सोडून इथे आलोय. 8 तास ट्रॅव्हल करून आलोय मी इथे. तुम्हाला फोन केला तर तुमचं काय? 5 मिनिटात येतोय, 5 मिनिटात येतोय. अरे आलो ना यार मी. गेली 2 तास झाली इथे बसलोय मी. तरी हे होते म्हणून माझा टाइमपास तर नाही, म्हणजे टाइमपास नाही झाला. पण तू चल, तुझ्याशी बोलतो मी. चल चल. साहेब थांबा ना, गोष्ट पूर्ण नाही झाली. अहो, आता माझा मित्र सुद्धा आलाय आणि खूप उशीर झाला. आता मला जाऊ द्या. आपलं ठरलं होतं ना साहेब, ही गोष्ट पूर्ण ऐकणार आपलं ठरलं होतं. अहो हो, पण आता तो पण आलाय आणि खूप उशीरही झाला. आणि हां, गोष्ट खरंच खूप छान होती. थोडा वेळ साहेब, थोडा वेळ. आता मी निघतो आणि इट वॉज नाईस टू मीट यू. ओके, अँड थँक्स फॉर एव्हरीथिंग. बाय बाय. चल तू हात सोड, सरळ चाल. वाजलं रे. काय काय बघतोस काय? चल, अरे चल. साले बनवलंस ना चुप. अरे यार सॉरी बोललो ना यार तुला. आता काय मारणारच आहे का? चल ना तू, चल. काढ. काय तू यार, शे. ही काय वेळ आहे यायची? अरे ऐन वेळी गाडीने टांग दिली यार, त्यामुळे उशीर झाला. काय चल, सगळी व्यवस्था करून झाली आहे. चल पटकन तू. गाडीने टांग दिली ना.
कुठे मग गाडी कुठे? आईच्या गावात. बंद पडली गाडी म्हणून गॅरेजवर ठेवून यावं लागली. अरे जबरदस्ती चालत यावं लागलं यार. तुझ्यासाठी आलो यार. उगाच रेवाचं ऐकलं, उगाच. अरे यार, रस्ता तरी माहिती आहे का? अरे माहिती आहे ना बाबा. बघ, इथून ना काय एक वॉट्सअप लागेल समोरून, तिथून लगेच 5 मिनिटाला पोहोचू आपण. चाल ना मित्रा, चल. हात काढ. गाडीने टांग दिली म्हणे. किती चिडचिड करतो रे तू. हा बघ, इकडून चल, ये. हे बाबा तुला नक्की माहिती आहे ना? अरे माहिती आहे मला, चल तू. इकडे दाखव टॉर्च. हो हो. काय मूर्खपणा चाललाय सगळा. बघा थोडंसं इकडे. मला शिकवू नको तू. चल पुढे चल. सांभाळ हा. खाली दाखव ना इथे. अरे हो रे बाबा. मूर्खपणा सगळा. तुला माहिती ना तुझ्यामुळे आलो इथे. अरे तुझ्यासाठी प्लॅन केलं यार सगळं. तुझ्यासाठी प्लॅन केलं म्हणे. मग घ्यायला यायचं ना वेळेवर. युजलेस. काय कुठे कुठे आणलंस तू मला? अरे लवकरच पोचू आपण. अरे काहीच दिसत नाहीये. पा या साईडला जायचं आपल्याला. काय पावगटपणात चाललाय. That's it. अरे समय Enough. काय झालं यार, मी घेतो ना बॅग. हां हे बघ, आत्ता फोन करते ओमीला. आत्ताच्या आत्ता गाडी बोलव इथे. आय डोंट नो मॅन. समय आत्ता यार. गाडी हवी मला इथे. समय आता 5 मिनिटासाठी ओमीला कशाला बोलवायचं इथे. 5 मिनिटं? 20 मिनिटं झाले मूर्खासारखा फिरतोय मी इथे. अरे माझा ऐक, मी काय म्हणतो, माझा ऐकतो का तू जरासा. तुझं शांत बस. मला आत्ता गाडी हवी आहे इथे. दॅट्स इट. हे बघ, इथे जवळच आड आहे, पोचलोच आपण लगेच. तू तू तिथे फ्रेश हो, आपण 2 मिनिटात पोचू मित्रा. चल ना, चल ना डार्लिंग, गाडी प्लीज. डार्लिंग प्लीज. हात सोड. मूर्ख वाटलो. सॉरी ना यार, सॉरी बोललो ना यार. चल ना आता, बघ पोचलो. चल चल, प्लीज 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 ना यार, माझ्यासाठी चल. टॉर्च दाखव खाली. क्या अजून किती लांब आहे तुझा आड? चल जाऊ. हा हा बघ आला. थांबा. हात दे. अरे दे. या. मागे हो. मागे होतो.
काय करतोयस? आणि काढतोय. झालं? सॉरी. हळू. सौम्या काय रावस यार. सुंदर, देखणी, रुबाबदार. तिचे केस बघ कसे लांब सडक आणि काळे भोर आहेत. सुंदर माथा आणि भुवया अगदी एखाद्या नक्षीकारानं केलेल्या कोरीव कामासारख्या. पाणीदार डोळे, हिवलसं नाक आणि त्या नाकाच्या खाली गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ आणि हनवटीवरती नाजूकसा तीळ. ढोलदार कमनीय बांधा, नाजूक नागमोडी कंबर. ढोलदार कमनीय बांधा, नाजूक डौलदार कमनीय बांधा, नाजूक नागमोडी कंबर. कुठे ऐकलंय यार, कुठे? डौलदार कमनीय बांधा, नाजूक नागमोडी कंबर. अनवटीवरचं तीळ, किवलूपचं नाक, पाणीदार डोळे, सुंदर माथा, नक्षीदार भुवया आणि लांब सडक काळी भोर केस. अरे विक्या. विक्या, ऐक ना, मला काहीतरी सांगायचं तुला. अरे विक्या, तू म्हातारा आहे ना, आपल्याला भेटला होता बघतो. अरे विक्या, संभ्या. अरे त्या म्हाताऱ्याला मार गोळी. मासा गळायला लागलाय. नाही नाही नाही, ऐक 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 माझा ऐक. हा काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय. क्या एक काहीतरी वेगळा प्रकार वाटतो. ऐक. क्या सम्या, विक्या, हा काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय मला. विक्या, विक्या ऐक ना. विक्या, सम्या, फक्त 5 मिनिटं थांबतो. काम फाते करू नका. नाही 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 प्लीज. विक्या ऐक माझं. विक्या, अरे विक्या.
सांगितलेली गोष्ट माझ्यासोबत घडत तर नाहीये ना? पहिल्यापासून काय 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 झालं होतं? ते दोघं जण होते. आम्ही पण दोघं जण आहोत. मग त्यांना एक वळण लागलं जसं मग पुढे गेल्यावर त्यांना एक डबकं लागलं होतं आणि आम्हाला वीर लागली. मग काय झालं? मग त्यांना सुंदर बाई भेटली. अरे विक्या, अरे ती गोष्ट आपल्यासोबत घडते रे बाबा. पुढे बाई भेटली. त्यानंतर मग ते तिघं चालत एका पुलावर आले. मग त्या दोघांमधला एक जण त्या बाईसोबत गेला. पुढे काय होतं? पुढे काय होतं? काय करते? तुम्हाला विचारते मी, काय करते? मित्राची वाट बघतोय. जास्त वेळ थांबू नका. हा रस्ता खूप वाईट आहे. अरे विक्या, अरे ती घडते रे गोष्ट आपल्यासोबत. एक मिनिट काय होतं? ते दोघं असतात. मग आम्ही पण दोघं आहोत. त्यांना काय वाटतं? त्यांना काही वळण लागतं. त्यांना ते डबकं आम्हाला वीर लागली होती. मग त्यांना ती सुंदर बाई भेटते. आम्हाला भेटली आणि मग ते तिघं एका पुलावर येतात आणि मग त्या दोघांमधला एक जण निघून जातो. मग एक माणूस येतो. माणूस पण आला. मग जो पुलावर थांबलाय ना, तो त्या मोठ्या भावाला शोधायला जातो. मग त्याला तिथे शेकोटीची घेणारा माणूस मी नाही जाणार. मी नाही जाणार. विक्या, मी इथेच आहे. मी थांबलोय. विक्या, मी नाही जाणार. मी थांबलोय इथे. मी थांबलोय रे विक्या. मी थांबलोय रे विक्या. विक्या, लागलं नाही तुम्हाला? इथून एका मुलाला आणि मुलीला जाताना पाहिलंयस? नाही साहेब. हा रस्ता कुठे जातो? माहिती आहे साहेब. मग तू काय करतोय तिथे? ऑनलाईनकडे आलो साहेब. त्यांनी लागायला लागली म्हणून लाकडं जमा करतोय शेकोटीला.
अरे काय फालतूगिरी चालली आहे यार. हे काय घडतंय माझ्यासोबत. म्हणजे त्या म्हाताऱ्याने सांगितलेली गोष्ट कळत ना कळत माझ्यासोबत घडणारच आहे. तर पुढे 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 काय होतं. ते दोघं असतात, मग त्यांना एक वळण लागतं, मग डबकं लागतं, मग त्यांना ती सुंदर मुलगी भेटते, मग ते एका पुलावर चालत येतात तिघं, मग ते दोघं जण निघून जातात, मग एक जण पुलावर राहतो, मग एक माणूस येतो, मग तो पण निघून जातो, मग हा एकटा पुलावरचा जो आहे तो त्याच्या भावाला शोधायला जातो, तिथे त्याला एक शेकोटची ऊब घेणारा माणूस भेटतो, मग तो परत पुलावर येतो आणि मग विक्या येतो. मग विक्या येतो. नाही हे असं नाही येऊ शकत. तो म्हातारा ना बडबड खूप बडबड करतो. त्यांनी नक्की काहीतरी क्लू सोडला असं. काय काय वैतागू नका साहेब, तुम्हाला नियती माहिती, डेस्टिनी हो. नियती आपल्याला बऱ्याच गोष्टीतनं काही ना काहीतरी सांगू इच्छिते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण ऐकायला पाहिजे. पण तोपर्यंत येळ निघून गेलेली असते साहेब. म्हणून म्हणतो माणसाने थांबाव. पेशन्स खूप महत्वाचे आहेत. जरी वेळ निघून गेलेली असली तरी तो म्हातारा तर नाही निघून गेला. बाबा, अरे कुठे गेला तू. अरे मला ती गोष्ट ऐकायची आहे रे. अरे पूर्ण ऐकायची आहे मला आता. अरे माझा मित्र अडकलाय रे तिथे, एकटा आहे तो. अरे तू ये ना बाबा. हे बाबा, हे बाबा, हे बाबा, अरे ये ना रे परत. मला गरज आहे तुझी आत्ता. कुठे जाऊन बसलाय. हे बाबा, अरे असं का करतोयस रे बाबा. म्हातारा कुठे गेला. मला आत्ता गोष्ट ऐकायची आहे. मग माझा मित्र अडकलाय. हे म्हातारा. बाबा, बाबा, हे म्हातारा कुठे गेला रे तू. बाबा,
सांगा रे म्हाताऱ्या. सांगा रे. पूर्ण ऐकायची रे ती गोष्ट, पूर्ण ऐकायची. साहेब काय झालं? गोष्ट मी तुम्हाला गोष्ट सांगतच होतो, तुमचा डोळा लागला. काय? होय. पुढे काय झालं? ते पोर आपल्या भावाला भेटायला त्या पुलावर जाऊन थांबलं. सम्या, सॉरी यार सम्या, खरंच सॉरी. आणि त्या गाडीमुळे खूप त्रास झाला रे, त्यामुळे उशीर झाला. पण रे संजय, सॉरी ना यार. बघा तुमचे मित्र आले, निघा आता तुम्ही. चल. पुढे काय होतं? कशाचं? गोष्ट अहो साहेब, गोष्टी काय घडत असतात हो. काल एक गोष्ट घडली, आज एक घडली, उद्या कुठली तरी दुसरी घडणार आहे. त्यात काय एवढं? अहो, चला आता, वेळ नका घालू, उशीर झालाय. बघा वाजले किती. चला 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 चला, निघा निघा निघा. चला चला, मित्र पण आले तुमचे. चला या, येऊया. चला चला चला. या, बसा बसा. चला चला चला, या, बसा बसा. हॅपी जर्नी साहेब.
क्या गाडी वळव ना प्लीज. काय सांगतो. अरे पण कुठे सांगतो, वळव ना. बरं. पुढे काय झालं ना साहेब, ते पोर त्याचा भाऊ परत येईल म्हणून त्या पुलावर जाऊन थांबला. पण बराच वेळ झाला, त्याचा भाऊ परत आलाच नाही. आणि ते पोर त्याला शोधायला निघाल. चालता चालता त्याला कळलंच नाही कुठे येऊन पोचलं. 1 तास झाला, बरेच तास झाले, शोधतच राहिला. डोक्यात विचार आणि मनात शंका. त्याच्या भोवऱ्यात त्याला समोरचा रस्ता धुसर दिसायला लागला आणि ते इथे येऊन पोचलं. त्यावेळी ते पोर जर अजून थांबलं असतं तर कदाचित त्याचा भाऊ त्याला भेटला असता. म्हणून म्हणतो, थांबणं चांगलं असतं. तुम्ही थांबला, कदाचित ते पोर त्याला कारण असेल. पण त्या पोराला कळलंच नाही हो की वेळ थांबायचं. त्या पोराला नाही कळलं तेव्हा साहेब. हे गुड मॉर्निंग. काय करतोयस? काही नाही. ओ मला तुझा फोन दे ना. ओ ओ शुअर. माझा स्विच ऑफ झालाय. अरे नो इश्यू. अरे विक्या, अरे किती वेळ? ए उम्या, अरे काय? अरे म्हणून काय झालं? हा बोल रे. मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. आय लव्ह यू. काही नाही, अवॉइड कर. अच्छा लिसन, लीलाला सांग की मी 4-5 दिवस ऑफिसला येणार नाहीये. आणि जमलं तर तू, आत्या आणि आई इकडे या, आपल्या घरी, आपल्या गावी. आणि तसंही आईला खूप दिवसांपासून इथे यायचंच होतं.
देवा, म्हणतोय थोडं थांबावं. बरं. सम्यक, सम्या, काका, हो काका, काका इथं कोंडवाडी कुठे आहे? या या सांगतो या कोंडवाडी कुठे आहे ते? सांगतो की बसा थोडा वेळ. अहो, जाम वैतागायला काय एवढा लांबचा प्रवास करून करून एक तर झाला. एकटं झालं. बरं कसं जायचं इथून? किती लांब आहे?